धन्यवाद। रसिक जनो, प्रथम मी आलेल्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना प्रथम प्रणाम करतो। मी शाहीर सुनील आपणा सगळ्यांना छोटासा आहे शाहीर म्हणून मी आपणास एक छोटासा प्रणाम करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। त्रिखंडाचा स्वामी, सारे विश्वाचे आराध्य दैवत, 14 विद्या 64 कलांचा अधिपती, विद्येची देवता श्री विघ्नहर्ता गजाननाला वंदन करो, नटेश्वराला वंदन करो। परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, लहानापासून थोरांपर्यंत माऊली या शब्दाने साथ घालायला लावणारी ही माझी वारकरी परंपरा। संत परंपरा अशी ही माझी मायभूमी। प्रथम माझ्या या मायभूमीला माझा
प्रणाम. स्वराज्याची स्थापना करून हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याची ज्यांनी सुवर्ण संधी दिली, प्रेरणा दिली, आई जगदंबेच्या कृपेने जिजाऊच्या पोटी जन्मला असा माझा जाणता राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचं नाव ऐकताच ज्याच्या हृदयामध्ये धडधडत आलं होते, अशा त्या महान राजाला माझा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. सिंहाच्या जबड्यात घालून मी हात मोजित होता, ही जात मराठ्याची शपथ आहे मला माझ्या मायभूमीची. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. शाहिरी मानाचा मुद्रा. घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निर्माण वंदन. पुरुषाच्या खांद्याला व स्त्री शिक्षणाची महत्त्व समजून सांगणारी सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन करतो. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शाहिरी मानाचा मुद्रा. आज मी जो या ठिकाणी उभा आहे एक शाहीर म्हणून, की या शक्तिमानाची ज्यांनी मुहूर्तले रोवली ते मूळ कवी भानुदास यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझे गुरुवर्य कैलास श्रीरामभाऊ जोगळे, गुरुवर्य चंद्रकांतजी गोताड साहेब यांना शाहिरी मानाचा मुद्रा. माझे वस्ताद नारायणजी पालवकर, सुरेशजी जोशी, कृष्णा मांडवकर यांनाही मानाचा मुद्रा करतो. माझे गुरुबंधू विलासबुवा पालवकर, अशोकजी दुधाम आज या ठिकाणी या प्रेक्षकांमध्ये बसलेले माझे कवी ज्ञानदीप बुवा कुंभार, त्याचप्रमाणे प्रवीणजी करबळे या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी बसलेल्या प्रेक्षकांमध्ये मला बऱ्याच जणांनी या ठिकाणी आज सपोर्ट केला आहे, चांगल्या प्रकारे असं योगदान आहे. त्या सर्वांना मी आता शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या प्रथम बारीला सुरुवात करतोय. तत्पूर्वी आज या ठिकाणी अभिलाषा या संस्थेने कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो. धन्यवाद. मायबाप माऊली ही कला जोपासत असताना ज्या कलाकारांची लाभलेली मला साथ, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत टाळ्या होत्या. धन्यवाद माऊली, धन्यवाद. आज या ठिकाणी मला संगीताची साथ लाभली आहे. हे माझे ढोलकीपट्टू, माझे स्वतः चिरंजीव, त्याचप्रमाणे अनिकेत तरळ, बँजो मास्टर बाबू उर्फ परशुराम धवाळी आणि ॲक्टोकॅड अविनाश आगरे या सर्वांचे आणि हे माझे सगळे सहकारी, या सगळ्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी मी कार्यक्रमासाठी सुरुवात करतोय. माझे प्रतिस्पर्धी शाहीर रुपेशजी रेवाळे, त्याचप्रमाणे सन्माननीय अर्जुनजी कालकर बुवा यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझ्या आगवी गावचे ग्रामदेवता रवळनाथ जुगाई देवी, नीलकंठेश्वर महाराज आणि लक्ष्मीकांत महाराज, देवी संतोषी माता, मुंबईच्या मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. हल
कोणत्याही शुभ कार्याला आपण सुरुवात करत असताना प्रथम स्तवनाला सुरुवात करत असतो आणि आपल्या समोर प्रथम स्तवनाला सुरुवात आणि आपल्या समोर स्तवन करतो. पित्याचे चरण मी धरतो, ज्यांनी मला शाहीर घडविला त्या गुरुजनांना मी माझ्या हृदयात स्मरतो. ज्यांनी मला शाहीर घडविला त्या गुरुजनांना मी माझ्या हृदयात स्मरतो. भूमीवर टिकलो या रंगभूमीला पहिला प्रणाम करतो. तुझी सेवा करण्याची संधी मिळाली. काय म्हणतोय रसिकनो, अहो तुमची सेवा करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. हे रसिक राजा मी माझा देवाला पाहतो. स्तवन
नीलकंठेश्वर शक्ती गुरुवरी रामभाऊ सुरेश कृष्ण नारायण अखंड मानेश्वरीचा
भारतदास घराणे शक्तीवाले शाहीर अमोल कांसे, संजय कारकर गावची चिखली गुहागर यांच्याकडून 501 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे. मी निळकंठेश्वर नाच मंडळ आगवे लांजा यांच्याकडून मी आपणा सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. गुरुवर्य रामभाऊ जोगळे यांचे शिष्य गुरुवर्य चंद्रकांतजी गोताळ यांचे शिष्य शाहीर सुरेश घवाळी गाव वागरट घवाळीवाडी यांच्याकडून खास 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. धन्यवाद. माझे कवी प्रवीणजी करमळे आत्ताच बक्षीस देऊन गेल्या. आपल्याला इतरांसारखं काही बोलायचं नाही. बक्षीस पैसा आलं बक्षीस आलं. भारतदास घराणे शाहीर नांदीप कुंभार, शाहीर प्रवीणजी करमळे हे माझे कवी आहेत. शाहीर एकनाथ झिमान साहेब, शाहीर संतोष कदम ह्या सर्वांकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. तरी निळकंठेश्वर नाच मंडळ आगवे आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. रसी जणो स्तवन आपल्या समोर झालंय. आता गणाकडे वळतं. गणाशिवाय गणा जे काय करायचं असेल गणापर्यंत जरा जरा व्यवस्थित आपल्याला बापाची भीती वाटते. बरोबर ना? कानाची भीती नाही वाटत, ते आपण कवळून बघतो. गणाची भीती वाटते. बाबा मला बाप्पाची भीती वाटते म्हणून आधी गण सादर करतो आणि नंतर मग भुवांचा 7-12 उघडतो.
गणराया तुझ्या चरणाची धूळ मी माझ्या कपाळी लावतो तुझे नाम साख सकाळी मी माझ्या हृदयात स्मरतो क्षणोक्षणी देवा तुझी मी आठवण करतो आपण आता एवढ्या लांबून आलात कार्यक्रमाला प्रत्येकाच्या मनात बाप्पाबद्दल आदर होता की नाही बाप्पा मला कार्यक्रमाला जायचं थोडं लवकर आठवणार आहे बाप्पा जरा कार्यक्रम तरी बघू द्या असा प्रत्येकाच्या मनात की बाप्पा नाही मला जरा लवकर ट्रेन मिळू दे रे बाबा लवकर येऊ दे पण सुखरूप नाही आणि सुखरूप आहे एवढी प्रत्येक माणसाच्या मनात एक एवढीच बाप्पाबद्दल एक इच्छा असते क्षणोक्षणी देवा मी तुझी आठवण करतो आणि आज या रणंगणी देवा तुझे गुणगान मी गातो कारण एवढ्या लांबून मी आलोय ते बाप्पाचे गुणगान गायला आणि आपले चरण स्पर्श अहो हे माझ्या समोर बसलेले प्रेक्षक म्हणजेच माझा परमेश्वर आपल्या समोर मी गण सादर करतोय तत्पूर्वी माऊली माझे मित्र आहेत ते लक्ष्मण सावंत चिरोय हॉस्पिटलमध्ये कामाला आहे आणि ते सगळं आपलं काम धंदा टाकून माझ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी खरंच त्यांचं टाळ्यात एकत्र त्याचं स्वागत व्हावं लागलं प्रेक्षक जण उपलब्ध करा धन्यवाद माऊली धन्यवाद बरं पेटवणार कोणी सुद्धा जायचं नाही आग विजल्याशिवाय हा पण आधी बाप्पाला स्मरण आदिवंदन गौरी गणा आदिमायेच्या श्रीवंदना आळवितो मी शुभया दिना करितो तुला रणी अर्चना भावांतरी ठेवली मना करितो तुला रणी अर्चना सुख करता बाप्पा श्री गणा मज द्यावी स्फूर्ती गणा सुख करता बाप्पा श्री गणा मज द्यावी स्फूर्ती गणा
रसी जण हो स्तवन झालं पण राहिला विषय गवळणचा. आता गवळण म्हटले की कोण? शक्तीवाले म्हणजे दादा. तुरेवाल्याला नंतर मिळतेच बारी, एक बाजूच असते. आता मी उडून उडून काय उडवणार त्याची हो. परंतु एक सांगतो होतो, बरेच जण असे शक्तितुऱ्यामध्ये मला ते काही गोष्टी आमच्या गुरूंना पटत नाही आणि ते आम्ही त्याच मार्गाने जातो म्हणून इतरांना पटत नाही. काहीतरी बुवांचं वायफल हवं, वायफल हवं. अहो सगळेच लोक वायफल ऐकणारे नसतात. आपल्यासमोर एक गवळण सादर करणार आहे. तत्पूर्वी हा गोकुळचा काना एवढा खट्याळ होता, त्याच्यावर ते अनेक जण काही ना काही प्रतिक्रिया करतात. हिंदू धर्मामध्ये देवतेची विटंबना करणे म्हणजे आपला शक्तितुरा नव्हे. शक्तितुऱ्याचा मूळ गाभा काय आहे? मूळ गाभा शक्तितुऱ्याचा बोध, इतरांना काहीतरी समान प्रबोधन द्या, हा आहे. आमच्या कवीने खूप छान अशी गवळण लिहिली आहे, मी आपल्या समोर सादर करतोय. माझे कवी प्रवीण करमळे माझ्या समोरच इथे बसले. गवळण सादर करतोय. बुवा लक्ष असू द्या. बघितला असाल मागाती स्टेजवरती बघितला ना, माझ्यापेक्षा काळा. अहो खरोखरच तो नंदाचा काळा. किती सांगू गारण्या नंदाच्या पोराची आणि काछेड काढतो या गरीब गवळ्या घरच्या पोरीची. आणि जाऊन सांगतो साहडे ही खोटी. मला काय म्हणायचं, हा इथे झेड काढतो आणि घरी जाऊन यशोदाबाईला काहीतरी वेगळंच सांगतो बरं का. आणि जाऊन सांगतो साहडी ही खोटी आणि समजावून नाही आधी ती तुझी करी ऐसी तैसी.
सुंदर। जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती, जिस दिन तेरी बात नहीं होती, दिन नहीं गुजरता रात नहीं होती, दिन नहीं गुजरता रात नहीं होती, नहीं लगता तेरे बिना, नहीं लगता तेरे बिना, नहीं लगता तेरे बिना, नहीं लगता तेरे बिना। खरं सांगायचं नाशिक जण हो, आपण काही हिंदीचा बादशाह नाही, परंतु या ठिकाणी खरोखर माझे मित्र आहेत संजयजी जोशी बुवा, म्हणजे आमच्या रत्नागिरी आणि लांजा तालुक्यामध्ये हिंदीचा बादशाह म्हणतात, आणि आपला छोटासा आपण प्रयत्न केला आपल्यासमोर। दही दूध लोण्याची तू करी लूट मारी, दही दूध लोण्याची तू करी लूट मारी, पकडली चोरी तुझी बुंबाकार मारी, पकडली चोरी तुझी बुंबाकार मारी, तुला नाचवीन मी माझ्या तालावरी, सांगून ठेवते आज गिरीधारी, तुला नाचवीन मी माझ्या तालावरी, सांगून ठेवते आज गिरीधारी।
आजची थोडं मला क्षमा असावी, काही वेळेचं बंधन आहे, कमी वेळेमध्ये आम्हाला आज बारीक साजरी करायची आहे. आणि जय संतोषी माता मंडळ पालवकरवाडी कुंतडे यांच्याकडून 501 रुपयाचं रोख बक्षीस आलंय. बबलू रांबाडे आणि बंटी रांबाडे कुंतडे निवळवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निकटेश्वर मित्र मंडळ मुंबई मंडळाचे कलासची अर्जुन सयाजी मांडवकर यांच्या स्मरणार्थ कुमारी वेदांत महेश मांडवकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संपूर्ण कार्यक्रमासाठी आहे. या सर्व बक्षिसांचे आम्ही निकटेश्वर नाथ मंडळाकडे मनपूर्वक सर्वांचे आभार. तालुका मंडळगड सर्व गण गवळण झाली. आता राहिला फक्त प्रश्न उत्तराचा भाग, म्हणजे ज्याला आपण शक्तितुरा म्हणतो तो विषय मूळ हा या ठिकाणी चालू होतो. आमचा शक्तितुऱ्याचा खरा जंगी सामना आणि ज्ञानाची कसोटी. रसिकजण प्रश्नपदाकडे वळतोय. जास्त वेळ नाही घेणार, खूप लांबून तुम्ही जाणार आहात, आला आहात. साधू संतांच्या पाऊल खुणांनी, साधू संतांच्या पाऊल खुणांनी अमर झाली मायभूमी आहे. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झाले ते माझे कोकण माझी शान आहे. माझ्या महाराष्ट्रातील पवित्र पंढरपूर हे तीर्थस्थान आहे. ज्ञानेश्वर माऊली हे संतांचे, संत तुकाराम देहू आळंदी हे त्यांचे गाव आहे. शक्तितुरा हा शिव पार्वतीचा न मिटणारा भांड आहे. आजपर्यंत भेटला नाही, भेटणारही नाही. शक्तितुरा हा शिव पार्वतीचा न मिटणारा भांड आहे. आणि सवाल जवाब हा त्यातील ग्रंथ ज्ञानाचा विषय आहे. रत्नागिरी ही रत्नांची खाण आहे. आणि माझ्या कोकणची लोककला म्हणून पहिला शक्तितुऱ्याला बहुमान आहे.
माझे प्रतिस्पर्धी शाहीर अर्जुनजी कालकर बुवा लवकरात लवकर जरा येऊन आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन जायची आहे. वादळगावचे सुपुत्र दत्ता गुरव हॉटेल माऊली वसई बार अँड रेस्टॉरंट यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक करणे. विशाल विजय मांडवकर यांच्याकडून बुवासाठी खास 201 रुपयाचे पारितोषिक. तसेच भारदास घराण्यातील कवी रामभाऊ जोगले गुरुचंद्रकांतजी गोताडे यांचे शिष्य ज्ञानदीप कुंभार श्री लवुटी यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक. तरी आम्ही निलकंठेचे नाथ मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दिला गुरुनी ठेवा ज्ञानाचा, दिला गुरुनी ठेवा ज्ञानाचा, हो दिला गुरुनी ठेवा ज्ञानाचा. ऐका सांगतो वाणी सवाल माझा तुला शाहिरा, ठेर जरा समजून घे शाहिरा. प्रशिक्षण हो. आपल्या माहितीसाठी मी माझा हा प्रश्न आपल्या समोर वाचून दाखवतोय. ब्रह्मवृंदाचा गर्वहरण करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव नावाच्या रेड्यास वेद पठण करण्यास सांगतात व त्यांच्या आज्ञेप्रमाणे रेड्याने असंख्य लोकांपुढे वेद पठण केले. त्याप्रमाणे कोणी कोणत्या प्राण्याकडून वेद वधून घेतले, तो प्राणी कोण, त्याचे नाव काय व वेद वधून घेणाऱ्याचे नाव सांगा. वाघ, घोडा, दत्तात्रयाचा सृष्टीरूपी कुत्रा यांचा या प्रश्नाशी काहीही संबंध नाही. बुवा जमलं तर द्या, कारण भले भले ह्या प्रश्नासाठी बरेचसे निघून गेले. कोणालाही याची अजून ताकद लागलेली नाही आणि कोणीतरी हा सोडवावा असं आम्हा शाहिरांना वाटतं की खरोखर जो कोणी सोडेल त्याचा आम्ही सन्मान करू.